मी काल पण सांगितलं की भाजपला महाराष्ट्रात यावेळेस कुठल्याही परिस्थितीत त्यांची हार निश्चित आहे आणि त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वारंवार आणि ते प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त राहिलेले आहेत. त्याच्यामुळे निवडणुका तोंडावर आहेत. प्रचारासाठी येणार महाराष्ट्र त्यांचं आता सगळ्यात कमजोर राज्य झालेलं आहे आणि महाराष्ट्रातलं विशेष असं आहे की शाहू फुले आंबेडकर विचार जो आहे हा विचार इतका मजबूत आहे की या विचाराने जेव्हा जेव्हा या देशावर विरोधकांचे हमले झालेत, देश तोडण्याचं काम जेव्हा झालं तेव्हा देशाचं संविधान आणि लोकशाही संपवायची वेळ आली, त्यावेळेस याच महाराष्ट्राने देशाला ताकद दिली, देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी ताकद दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं धर्माच्या जातीच्या नावानं राजकारण करून संविधानिक व्यवस्थेला संपवायचं काम जे बीजेपी करत होती, त्याच्यामुळे आज महाराष्ट्रात संपूर्ण जनतेमध्ये पुन्हा शाहू फुले आंबेडकर विचाराला ताकद देण्याचा संकल्प जनतेने केला आणि त्यामुळे वारंवार प्रधानमंत्र्यांना या राज्यामध्ये प्रचाराला यावं लागते आहे, हे त्याचं भाग्य आहे. वो सोलापूरमध्ये पंतप्रधान आज म्हणाले की मोदी की गॅरंटी आहे आणि आज घराची चाबी मी स्वतः येऊन दिली, मीच हे आवाहन केलं होतं आणि मीच आज चाबी द्यायला सुद्धा आलेलो आहोत. बघा, ती योजना बिडी कामगारांची जी आहे ती काँग्रेसच्याच काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात ती सुरू झालेली योजना होती. त्या योजनेच्या चाब्या ते द्यायला आले आणि त्याला 10 वर्ष लागली. हा त्याच्यातला भाग आहे. खोटं बोला आणि रेटून बोला. प्रधानमंत्री मोदींनी या लेवलवर जाऊ नये. भाजपचा छोटा कार्यकर्ता बोलतो, खोटा बोलून रेटून बोलतो, राज्याचे उपमुख्यमंत्री बोलतात, पण हे छोटे लोक आहेत. पण प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री असतात. त्यांनी खोटं बोलावं नाही आणि रेटून बोलावं नाही. शरद पवारांनी असं म्हटलंय की बारामती जे आहे ते माझ्या मुलीला न देता मी दुसऱ्याला संधी दिली, मात्र तरी ते राष्ट्रवादी सोडून गेलेले. अजित पवारांनी ते बघा, त्यांच्या पक्षातला अंतर्गत भाव आहे. केंद्र सरकारने एक नवीन निर्णय काढलाय, गाईडलाईन काढलेली आहे की 16 वर्षाच्या जे मुलं असतात, विद्यार्थी असतात, त्याच्या खालच्या मुलांना क्लासेसमध्ये जे क्लासेस असतात त्यामध्ये नो एंट्री अशा प्रकारच्या गाईडलाईन्स त्यांनी काढलेल्या आहे. तर याकडे कसं बघता की विद्यार्थ्यांची अन्याय होईल की तो निर्णय चांगला आहे? त्याच्या 2 गोष्टी आहेत की महाराष्ट्रात आपण पाहिलं की महाराष्ट्रातलं भाजपचं शैक्षणिक धोरण म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या बंद करा, हे शैक्षणिक धोरण आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुलं मुली कुठे शिकणार हे कळत नसेल ना. पण सामान्यातल्या सामान्याच्या मुलामुलींना शिक्षणापासून दूर करायचं, त्याला अज्ञानी करायचं, त्याच्या हाताला काम द्यायचं नाही, 150 रुपयाचं धान्य द्यायचं आणि आम्ही सांगतात की आम्ही मोफत धान्य वाटतो. काँग्रेसने पण मोफत धान्य दिलेलं आहे. काँग्रेसने याचा प्रचार केला नाही. काँग्रेसने नाममात्र 2 रुपये त्याच्यामध्ये घेतले होते, पण त्याच्याबरोबर रोजगार दिले होते. आणि धान्य देत असताना साखर, तेल, मातीचं तेल, खायचं तेल, डालडा, रवा सगळं दिलं जात होतं, पण नाममात्र दराने दिलं जात होतं. पण हे फुकट तांदूळ, कधी मका, कधी गहू अशा पद्धतीचं देऊन एक प्रकारचं चेष्टा करण्याचं पाप बीजेपी करताना आपण पाहतो आहे. हाताचं काम हिसकून घेतलं, त्याच्यामुळे बेरोजगारी म्हणजे आर्थिक कमजोर करायचं आणि शैक्षणिक संपवायचं असा हा जो प्लॅन बीजेपीचा आहे त्याचा हे प्रत्यय आहे. त्याच्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेतून बहुजनांनाच काढून टाकायचं हा प्लॅन आहे, त्याची ही सुरुवात आहे आणि महाराष्ट्रात ती सुरुवात झालेली आहे. काल पृथ्वीराज बाबा असे म्हणाले होते की विनंती केली नाही किंवा पत्र भरलं नाही, ते भेटले सुद्धा नाही आहे, ते बाहेरूनच बोलत आहेत. त्यांना बाबांना माहिती असेल, कारण की त्यांचं बोलणं झालं असेल माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांसोबत, त्याच्यामुळे त्यांनी मत मांडलं असेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या तुमच्याच नेतृत्वात लढल्या जातील, सगळे जे वरिष्ठ नेते आहेत ते तुम्हाला मदत करतील अशा प्रकारची जे आहे मुंबईच्या बैठकीमध्ये ठरलं आहे अशी माहिती मिळते आहे. तर कशा प्रकारे रणनीती जी आहे ती लोकसभेची तुम्ही आखणार आहात? हे मी पहिल्यापासूनच सांगत होतो, तुम्ही ऐकत नव्हतात. आणि मीडियालाच वाटत होतं की हे होऊ नये. मीडियाला नाही, म्हणजे आमच्या विरोधकांना, भाजपला, कारण की माझ्या नेतृत्वात निवडणुका होणं म्हणजे काँग्रेसचा विजय आहे. आणि आमच्या हायकमांडनी तो निर्णय घेतला. परवा प्रभारी आमचे रमेशजी चन्नीथालाजींनी मीडियाला पण सांगितलं की या सगळ्या निवडणुका नाना पटोलेंच्या नेतृत्वात होणार आणि आखरी महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळेजण मिळून
आमचे सगळे सिनियर नेते आणि आम्ही सगळे मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये विजयी पताका काँग्रेसची फडकवू हा विश्वास आमचा आहे, कारण की जनतेचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने. काही तुमच्याच पक्षातला विरोधी गट होता, त्यांनी पत्र सुद्धा लिहिलं होतं, जे आहे प्रियंका गांधींना वर्धेतून लढवावं, तुमचा बदल करावा असे ते बोलले. हे चालत राहतं. आमच्या पक्षात लोकशाही आहे, BJP सारखी ठोकशाही नाही आहे. तुम्ही प्रधानमंत्री कार्यालय आणि केंद्रातल्या मंत्र्यांना विचारा, आपल्याच नागपूरमध्ये केंद्रातले मंत्री राहतात, त्यांना विचारा की तिथं लोकशाही आहे की ठोकशाही आहे, तर ते त्याचं उत्तर देतील. सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या पक्षात ही लोकशाही आहे. आपल्या प्रमुखाला राहुल गांधींच्याबद्दलही वक्तव्य केले जातं, मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्याबद्दल वक्तव्य केलं तर आमच्या पक्षात लोकशाही आहे. पण आमचा पक्ष एक आहे, ज्या पक्षात लोकशाही मानणारा, कारण आपला देशच लोकशाही मानणारा देश आहे आणि इथं काही हुकुमशाही नाही. पण भाजपमध्ये हुकुमशाही आहे आणि कसं ते आतमधल्या आतमध्ये ते खतखती आहे ते आम्हाला कळतं आहे, कारण की ते खतखत आमच्यापर्यंत पोचते आहे. ते आम्ही योग्य वेळेवर तुम्हाला त्याचा एक प्रॉपर पोस्टमॉर्टम करू. यांना रोज मारू द्या हातोडी छोटी छोटी, आम्ही एक लोहाराचा मारू तर त्या दिवशी यांना कळेल की काय झालं भूकंप. त्यामुळे रोज भूकंपाच्या गोष्टी करतात ना, त्या भूकंप आम्ही एका दिवसात करून दाखवू. भाजप महिलांना सगळ्यात जास्त टार्गेट करत आहे की महिला वोटर्सला आपल्याकडे आणायचं, आम्ही महिला सशक्तीकरणासाठी काम करतोय असं त्यांचं म्हणणं. पण ते लोक उमेदवारी देत नाही, पण काँग्रेस महिलांना उमेदवारी देणार आहे का? असं आहे, बोलणं आणि कृती या दोन गोष्टीतला फरक असतो. या देशासाठी ज्यांनी सुवर्णपदक निवडून जिंकून आणले त्या आमच्या पहलवान मुलीनं, रेसलर त्याला आपण इंग्रजी शब्द म्हणतो, त्यांची काय गत केली, त्या मुली होत्या, महिला होत्या, त्या देशासाठी गौरव होत्या, त्यांचीच काही यांनी धिंदोडे काढले. आणि म्हणून बोलायचं ताक आणि बोलायचीच कडी ही जी भाजपची कृती आहे ती या देशाला माहिती आहे. त्यामुळे महिलांचा अपमान सातत्यानं भाजप करताना आपण पाहिलेलं आहे. आणि मी म्हणून अनेकदा उदाहरण रामायण आणि महाभारतातलं देतो की रामायण सीतेमुळे घडलं आणि महाभारत द्रौपदीमुळे घडलं. आणि ज्याने सीतेला ची चेष्टा केली, ज्याने द्रौपदीची चेष्टा केली, त्यांचा सर्वनाश झाला. हा रामायण आणि महाभारतातला पुरावा आहे. या गेल्या 10 वर्षामध्ये महिलांवर सातत्यानं अत्याचार करण्याचं पाप BJPने केलेलं आहे. त्यामुळे आता दिखावा करायसाठी हळदी कुंकाला ते 10 रुपयाला वस्तू मिळतं तेच द्यायला ते आजकाल त्याचं एक मोठं केलेलं आहे. काही मीडियाचाही, काही प्रिंट मीडियाचाही वापर त्याच्यामध्ये, त्यांच्या काही लोकांच्या असतात ना संघटना, त्याचाही वापर केला जातो आहे. पण हे करून काही होणार नाही. आज महिलांना घर चालवावं लागतं. त्यांना आमच्या भाषेत गृहमंत्री म्हणतो आपण. आज या महागाईच्या काळामध्ये त्यांचं पदोपदी अपमान करण्याचं काम भाजप करते आहे. कृत्रिम महागाई वाढवलेली आहे. महागाईचं उत्तर द्या ना, महिलांचा सन्मान ठेवायचा असेल पण त्या महागाईवर हे बोलणार नाही. महागाईचा बोलायला पण तयार नाहीत हे लोक. त्यामुळे या सगळ्यांचं उत्तर महिला देणार आहेत भाजपला. आज हे माहीत आहे त्यांना की निवडणुका आहेत म्हणून महिलांचं नाव घेऊन हे पुढे येतात. कुठलाही नाही. आमच्या पक्षात महिलांना तिकिटा पण दिल्या जातील आणि महिलांचा सन्मान ठेवणं हे काँग्रेस पक्षाचं पहिलेपासून ध्येय धोरण आहे. आणि आम्ही जय सियाराम म्हणतो. आमचा फरक आणि त्यांचा फरक, ते जय श्रीराम म्हणतात, आम्ही जय सियाराम म्हणतो. सीतेशिवाय भगवान श्रीराम पूर्ण होऊ शकत नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. हे जय श्रीरामचे नारे लावतात आणि सीतेमाईला अलग करून टाकतात. आमची भूमिका नाही, आमचं जय सियाराम आहे.